नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्ष नेता. मी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि तो आंदोलन होतं आमचं स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये. आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन आम्ही करताना अनेक लोकांनी त्यानंतर आम्हाला त्यांचे लाईटचे मीटर पाठवले आणि लाईटच्या मीटरची बिलं पाठवली. अनेक तक्रारी आहेत. सो संपूर्ण महाराष्ट्रात आता स्मार्ट मीटर बदलायचं काम सुरू आहे आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जनतेला स्मार्टरित्या कसं फसवलं जातं ते थोडक्यात मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. खरं तर स्मार्ट मीटर बदलायची वेळ का आली तर एक RDSS नावाची एक स्कीम आहे केंद्र शासनाची आणि त्या केंद्र शासनाच्या त्या स्कीमच्या अंतर्गत जर तुम्ही ही स्कीम राबवली, मीटर बदलणं असतील, सगळे मीटर बदलले गेले तर तुम्हाला केंद्र शासन एक निधी देणार होता आणि त्याच्यासाठी ही स्कीम आणली होती. खरं तर त्यांचे काही क्रायटेरिया होते. त्या क्रायटेरियामध्ये फक्त मीटर बदलणं असंच नव्हतं, तर त्याच्याबरोबर तुम्हाला सबस्टेशन बदलायचे होते, नवीन सबस्टेशन तयार करायचे होते, ज्या वरून ज्या इलेक्ट्रिक वायर गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या खालून करायच्या होत्या. अशा अनेक अटी होत्या. त्या सगळ्या अटी बाजूला ठेवून फक्त यांनी निवडला तो सोपा मार्ग होता की ग्राहकांचे मीटर बदलणं. आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लोकांचे विरोध आहेत तरी सुद्धा हे स्मार्ट मीटर नावाखाली यांनी हा धंदा सुरू केलाय. आता हे स्मार्ट मीटर कोणाचे आहेत तर 100% आपल्या देशाचे जे लाडके पंतप्रधान आहेत आणि त्यांचे जे जावई आहेत अदानी यांचं ते स्मार्ट मीटरचा व्यवसाय. खरं तर स्मार्ट मीटर बनवण्यात अदानींचा काही संबंध नाही. हे ते मीटर बनवत नाही. हे मीटर ते बाहेरनं विकत घेतात आणि MSEBीला विकतात. म्हणजे MSEB डायरेक्ट जी कंपनी बनवते त्याच्याकडनं विकत घेऊ शकत असताना मध्ये एक एजंट ठेवला गेला, दलाल ठेवला गेला आणि दलाल म्हणून अदानींनी ते काम पाहिलेलं आहे. आणि अदानींना फायदा होण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात हे सहज सोप्यारित्या प्रत्येकाला कळलं. आता त्याचं नुकसान काय झालंय ते तुम्हाला मी सांगतो. हे गृहस्थ आलेत माझ्याकडे आज सकाळी. या तुम्ही या बसा. हा, काय आपलं नाव? बाजीराव दारोळे. काय करता आपण? मी गव्हर्नमेंटला होतो. आता काय करता? आता मी रिटायर आहे. बरं, रिटायर्ड आहे. तुम्हाला आता घर कसं चालतं? माझं आम्ही दोघं नवरा बायको सिनियर सिटीझन आहोत. तर मला लाईटची तक्रार आलेली. हो, तुम्हाला आता तुमचं घर कसं चालतं? घरचं तर माझ्या पेन्शन किती पेन्शन आहे? मला एक 16,000 पेन्शन. 16,000 रुपये. आणि तुम्हाला लाईटचं मीटर बिल किती आलं? लाईटचं बिल गेल्या वेळेस मी आता किती आलं? आता 12,900 बिल आलं, म्हणजे 13,000 जवळ. त्याच्या आधी किती आलं? गेल्या 1,830 रुपये आलं. बरं, आता यांचा विषय असा आहे की यांनी मे महिन्यात त्यांना लाईटचं बिल जे जून मध्ये आलं ते किंवा मे मध्ये आलं ते बिल होतं 1,800 रुपये. आणि आता जी काही नवीन सगळी हे झाली आहे त्याच्यानंतर त्यांना लाईटचं बिल आलंय 12,900 रुपये. 900 रुपये. आता या 12,900 रुपयामध्ये ह्यांना पेन्शन आहे 15,000 रुपये. त्यातले 12,900 रुपये जर ह्यांनी लाईटचं बिल भरलं तर मला एक सांगा यांचं घर कसं चालणार आहे? मी आजारी पण आहे. त्यांचं घर कसं चालणार? बरं, आता 12,900 रुपये बिल भरण्यासाठी यांना AC BC घरात सगळ्या सुविधा लावाव्या लागतील तेव्हा 12,900 रुपये बिल येईल ना. यांना स्वतःला दमायचा आजार आहे. AC BC तर नंतरची गोष्ट आहे. घरात 2 माणसं आहेत, हे आणि यांची बायको, दोघंही ज्येष्ठ नागरिक. त्यात ह्यांना दम्याचा आजार आहे. म्हणजे AC लावत नसणार, फ्रीज मधलं पाणी पित नसणार, वयाच्या मानाने TV दिवसभर किंवा नेटफ्लिक्स बघत नसणार. एवढं बिल यांचं वाटत असं. आता महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला लाईटचं बिल भरायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करावा लागेल. पार्ट टाइम जॉब तुम्हाला घर भागवण्यासाठी, घरचा खर्च भागवण्यासाठी. दिवसा तर तुम्ही काम करणार तर तुम्हाला लाईटचं बिल भरायचंय. कारण ज्या पद्धतीने कोणाला 22,000, कोणाला 24,000, कोणाला 26,000 जे काही लाईटचे बिल आले. म्हणजे एक कल्याणची मुलगी आहे ती मला फोन करते, तिला पगार आहे 18,000 रुपये आणि तिला लाईटचं बिल आले 2 महिन्याचं 24,000 रुपये. म्हणजे ती काम कशासाठी करेल? MSEBीची बिलं भरण्यासाठी का?